नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद जिल्ह्यामध्ये पूर स्थितीमुळे स्थानिकांमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। दरम्यान भारतानं पाणी सोडल्याचा आरोप पाकिस्तानकडून करण्यात येतोय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या झेलम नदीला पूर आलाय। पाकव्याप्त काश्मीरमधल्या मुझफ्फराबाद या जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे। त्यामुळे स्थानिकांमध्ये आता गोंधळाचं वातावरण आहे। पाकव्याप्त काश्मीरमधल्या प्रशासनानं वॉटर इमर्जन्सीची सुद्धा घोषणा केली आहे। मशिदींमधून घोषणा करून लोकांना सूचना दिल्या जात आहेत। हा पूर येण्यामागे भारत जबाबदार असल्याचाही आरोप पाकिस्तानच्या मीडियानं केलाय। भारतानं उरी डॅममधून पाणी सोडल्याचा दावा पाकिस्ताननं केलाय। भारतानं खरं तर याआधीच पाकिस्तान सोबतचा सिंधू पाणी करार रद्द केलाय। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य हे आक्रमक झालेलं आहे। पहलगाम हल्ल्यामधील 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त करण्यात आली असून कुपवाडा, पुलवामा, त्राल, बिजबेहरा आणि शोपियान या भागामध्ये भारतीय सैन्यानं कारवाई केलेली आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं 9 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवली। कुपवाडा दहशतवादी फारुख तिडवाचं घर उद्ध्वस्त करण्यात आलंय। तर फारुख तिडवा हा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। शोपियान भागातला सक्रिय दहशतवादी अदनान शफीचं सुद्धा घर उद्ध्वस्त करण्यात आलं। 1 वर्षापूर्वीच अदनान शफी दहशतवाद्यांच्या गटात सहभागी झालाय। कुपवाडातल्या नारीकुट या भागातला लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी फारुख अहमद याचंही घर उद्ध्वस्त करण्यात आलं। फारुख अहमदच्या घरातनं शस्त्रास्त्रांचा मोठा साठाही जप्त करण्यात आला। पाकव्याप्त काश्मीरमधला सक्रिय दहशतवादी आमिर नाझीरचंही घर भारतीय सैन्यानं उद्ध्वस्त केलंय। कालही 5 दहशतवाद्यांची घरं बॉम्बनं उडवून देण्यात आली होती। पुलवामा जवळच्या मुरानमध्ये अतिरेकी एहसान शेखचं घर उद्ध्वस्त करण्यात आलं। तर कुलगाम मधलं झाकीर अहमद गनीचं घर सुद्धा सुरक्षा दलानं उद्ध्वस्त केलंय। झाकीर अहमद गनी हा 2023 पासून दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। शोपियानमध्ये शाहिद अहमदचं सुद्धा घर बॉम्बनं उद्ध्वस्त करण्यात आलं। 2002 पासून शाहिद अहमद हा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय आहे। पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमध्ये आसिफ शेखच्या घरावर सुद्धा सैन्यानं अशीच कारवाई केली। आसिफ शेख सुद्धा लष्कर-ए-तोयबाचा अतिरेकी आहे। अनंतनाग जिल्ह्यामध्ये स्थानिक अतिरेकी आदिल ठोकर याचंही घर बॉम्बनं उडवून देण्यात आलंय। पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांना मदत केल्याचा या सगळ्यांवर आरोप आहे। दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ, मन की बात कार्यक्रमातून मोदींनी पाकिस्तानला इशारा दिलाय। दहशतवादी हल्ल्यातील पीडित कुटुंबियांना न्याय देणार असंही मोदी यांनी मन की बात मधून म्हटलंय। पहलगाम में हुआ ये हमला आतंक के सरपरस्तों की हताशा को दिखाता है, उनकी कायरता को दिखाता है। ऐसे समय में जब कश्मीर में शांति लौट रही थी, स्कूल कॉलेजों में एक वाइब्रेंसी थी, लोकतंत्र मजबूत हो रहा था, पर्यटकों की संख्या में रिकॉर्ड बढ़ोतरी हो रही थी, देश के दुश्मनों को, जम्मू कश्मीर के दुश्मनों को ये रास नहीं आया। आतंकी और आतंक के आका चाहते हैं कश्मीर फिर से तबाह हो जाए और इसलिए इतनी बड़ी साजिश को अंजाम दिया। इस जघन्य तरीके से किए गए आतंकी हमले की सबने कठोर निंदा की है। उन्होंने मृतकों के परिवारजनों के प्रति संवेदनाएं प्रकट की है। पूरा विश्व आतंकवाद के खिलाफ हमारी लड़ाई में 140 करोड़ भारतीयों के साथ खड़ा है। मैं पीड़ित परिवारों को फिर भरोसा देता हूं, उन्हें न्याय मिलेगा, न्याय मिलकर रहेगा।
पाकिस्तानच्या मंत्र्यानंतर आता मौलाना फजलुर रहमाननं धमकी दिली आहे. भारतामध्ये शिरून यूपीमधील देवबंदमध्ये चहा पिण्याची धमकी फजलुर रहमाननं दिलेली आहे. अगर हिंदुस्तान ने हमला किया तो बॉर्डर पे जाओगे या नहीं? इंशाअल्लाह हम अपने वतन अजीज का दिफा अपनी कुर्बानियों से कर सकते हैं. हिंदुस्तान ने कहा हम सियालकोट में नाश्ता करेंगे. हमारे एक साथी ने आज जवाब दिया है कि हमें भी देवबंद में चाय पीने का शौक है. जम्मू काश्मीरमध्ये नागरिकांकडून बंकर स्वच्छ करण्याचे काम सध्या सुरू आहे. लाईन ऑफ कंट्रोल शेजारील नागरिकांकडून सुरक्षेची तयारी केली जाते. हल्ला झाल्यास सुरक्षित राहण्यासाठी नागरिकांनी ही उपाययोजना केली आहे. सफाई चल रही है जी सर जी. बॉर्डर का इलाका कितना खतरा रहता था जब पाकिस्तान सीज फायर उल्लंघन? बहुत ज्यादा खतरा था वो, बहुत ज्यादा. हमें तो दिल कांप जाता है हमारा जब इधर गोले पड़ते हैं. ठीक है, भागना पड़ता है हमें. डर काफी रहता है. डर काफी, धड़कनें तेज हो जाती है. अच्छा. जब फायरिंग होती है हमें अपना गांव छोड़ के जाना पड़ता है. बॉर्डर के लोग जो सुरक्षित रहें उसके लिए यहाँ लोगों के लिए इंडिविजुअल और कम्युनिटी बंकर का जो एक प्रावधान रखा गया और उसी के अंतर्गत ये का हमारा सीमा क्षेत्र में कम्युनिटी बंकर है जिसके मौजूदा हालात को मद्देनजर रखते हुए हमारे जो लोग हैं उसकी साफ सफाई कर रहे हैं कि समय आने पर अगर हमें इनकी जरूरत पड़ी तो इनका हम सहारा ले सकें. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी दिलेली मुदत ही आज संपतीये. भारत सोडण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची अटारी बॉर्डरवर गर्दी झाली आहे. पाकिस्तानमध्ये परतण्यासाठी अटारी बॉर्डरवर वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर मेडिकल व्हिसा असणाऱ्या पाकिस्तानी नागरिक हे 29 एप्रिलपर्यंत भारतामध्ये थांबण्याची मुदत त्यांना देण्यात आलेली आहे. काफ़ी ऐसे पाकिस्तानी लोग मिले जिनकी रिश्तेदारी यहाँ पर है या तो शादी हो रखी है. वो सब गमज़दा हैं और जाना नहीं चाहते, लेकिन परेशानी में उनको फिलहाल भारत को छोड़ना पड़ रहा है और काफ़ी ज़्यादा ये लोग गम में दिखाई दे रहे हैं. इनका कहना है कि एक आम पाकिस्तानी का, एक भारतीय का कोई कसूर नहीं है. हमारे साथ मोहम्मद इमरान है और इनका बच्चा आप देखिए 17 साल का अयान है जो इस वक्त ये इलाज के लिए यहाँ पर आए थे, लेकिन इनको बीच में ही जाना पड़ रहा है. और इनकी जो बच्चे की माता है वो दिल्ली में रहती है. उनका पासपोर्ट जो है वो दिल्ली का इंडिया का पासपोर्ट है. उनको आगे जाने की अनुमति नहीं दी गई है. मोहम्मद इमरान से हम बात करते हैं. इमरान साहब, कब आप लोग आए थे और अब किस स्थिति में जाना पड़ रहा है? जी, मैं 27 मार्च को आया था. 27 मार्च को आए थे हम और अब 27 तारीख को जा रहे हैं. 1 महीना हुआ है हमारे को और हमारे को जो है ना बोल दिया गया था कि भाई आपको जाना पड़ेगा, टाइम नहीं है, आप वापसी जाएं. बच्चे की मां नहीं जा पाई, उनका पासपोर्ट इंडियन है. जी, उनको नहीं जाने दिया. कहने मदर नहीं जा सकती. लेकिन बच्चे को कैसे आप संभालेंगे, कैसे टेक केयर करेंगे? मैं कैसे संभालूंगा मुझे खुद समझ में नहीं आ रहा. मैं बच्चों को इतनी मुश्किलों से लेकर आया हूँ यहाँ पे, रो के इन लोगों ने बुरा हाल कर दिया है. मैं पाकिस्तानी नागरिकांवरून राज्य सरकारमध्ये समन्वयाचा अभाव दिसून येतोय. महाराष्ट्रामध्ये 107 पाकिस्तानी नागरिक बेपत्ता आहेत असं एकनाथ शिंदेंचं म्हणणं आहे. तर राज्यामध्ये आलेला एकही पाकिस्तानी बेपत्ता नाही अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक राज्यामध्ये राहणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. अमित भाईंनी आणि मोदीजींनी सांगितलंय पाकिस्तानच्या लोकांनी देश सोडून चालतं व्हा. या ठिकाणी त्यांनी जे फरमान काढलंय हे प्रत्येक भारतीयाच्या नागरिकाच्या मनातलं फरमान आहे, मनातली इच्छा आहे. आणि म्हणून आता महाराष्ट्रातले काही 107 लोक कुठेतरी नागरिक बेपत्ता पाकिस्तानी आहेत. पाकिस्तानी जे जिथं असतील तिथून पाकिस्तानामध्ये चालते व्हा, अन्यथा पोलीस तुम्हाला शोधतील आणि जागेवरच ठोकतील. अशा प्रकारचं या ठिकाणी लोकांच्या मनामध्ये चीड निर्माण झाली आहे. पाकिस्तानी लोकांना पहिल्या अतिशय एक मिनिट असं आहे. मी आपल्याला गृहमंत्री म्हणून सांगतो आहे, कृपया याच्यावर उलट्या सिध्या बातम्या करू नका.
कोणी 107 नागरिक हरवले आहेत, एकही हरवलेला नाही. जेवढे पाकिस्तानी नागरिक आहेत ते सगळे सापडलेले आहेत, सगळे बाहेर चाललेले आहेत, सगळ्यांची घालवायची व्यवस्था केलेली आहे. एकही पाकिस्तानी नागरिक या ठिकाणी राहणार नाही. माझा अंदाज आहे आज संध्याकाळपर्यंत किंवा उद्यापर्यंत पूर्ण होऊन जाईल. पुढच्या बातमीकडे वळूयात. पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली आहे आणि ज्यांच्या चुका आहेत त्यांना दोष दिल्यास काही हरकत नसून संजय गायकवाड यांचं वक्तव्य संपूर्ण पोलीस दलाबाबत नव्हतं असंही शिंदेंनी म्हटलंय. संजय गायकवाड यांच्या पोलिसांच्या वक्तव्यावर शिंदेंची ही प्रतिक्रिया आहे. बुलढाण्यामध्ये 2 पोलीस कॉन्स्टेबल असे होते बुलढाण्यामध्ये शहरात सिटीला की त्यांची चोरांसोबत पार्टनरशिप होती. त्याला पकडायला गेले की हे पोलीस त्याला पहिलेच फोन करून द्यायचे आणि विशेष त्याच्या चोरीचा माल यांच्या घरात राहायचा. नाव नाही सांगत. यांनी कधी एखाद्या ठिकाणी रेड केली 50 लाख कधी पकडले हे 50,000 दाखवतात. राज्यात मध्ये खरोखर या देशातल्या पोलिसांनी इमानदारीने जर काम कधी केलं याने कधी म्हणलं नाही 1 वर्ष बघतो मी काहीच हरामीपणे करणार नाही, इमानदारी ड्युटी करीन, तर सगळे सुतासारखे सरळ होऊन जातील. मी पाहिलं की देवेंद्रजींनी त्याबद्दल नाराजी व्यक्त केली. एकनाथ शिंदे साहेबांचा मला फोन आलेला, पण माझं वक्तव्य हे काही संपूर्ण महाराष्ट्रातल्या पोलिसांचं धैर्य खचवणं, त्यांचं धाडस, साहस, पराक्रमाचा अपमान करण्याकरता नव्हतं. जे अनुभव माझ्यासोबत त्या ठिकाणी झालेले होते ते अनुभवच मी त्या ठिकाणी मांडले आणि माझ्या या शब्दामुळे जर महाराष्ट्रातल्या पोलिसांचा किंवा महाराष्ट्र सरकारची जर त्याच्यामध्ये अशी नाचक्की होत असेल तर मी महाराष्ट्र पोलिसांची जाहीरपणे दिलगिरी व्यक्त करतो. कुणाचं कोणी काही ठराविक कुठलंही क्षेत्र असू द्या, पोलिसांचं असू द्या, राजकारण राजकीय क्षेत्र असू द्या, काही असू द्या, त्याच्यामध्ये काही लोक चूक करतात. संपूर्ण ज्या बाबतीमध्ये ज्यांच्या चुका असतील त्यांना आपण दोष दिला काही प्रॉब्लेम नाही, परंतु संपूर्ण संजयनी सकाळी प्रेस कॉन्फरन्स पण घेतली आणि त्याच्यामध्ये खुलासाही केला की त्यांचा बोलण्याचा उद्देश अख्ख्या पोलीस दलाच्या बाबतीत नव्हता. कारण हे पोलीसचे आहेत, हे पोलीस खऱ्या अर्थाने हे पोलीस दल त्याग आणि शौर्याचं प्रतीक आहे. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक शिंदेच्या शिवसेनेमध्ये येण्याची चर्चा स्थानिक पातळीवर आहे. त्यावर उदय सामंत सकारात्मक असल्याचं पाहायला मिळत असून नारायण राणेंनी मात्र यावर संताप व्यक्त केलाय. उदय सामंत माझे सल्लागार नसल्याचं वक्तव्य राणेंनी केलंय. त्यामुळे नाईकांवरून कोकणामध्ये माहितीमध्ये ठिणकी पडण्याची चिंता आहे. उदय सामंत माझा ॲडवायझर आणि आमच्या घरचा करता नाही त्याचा ऐकायला उत्तर आहे. मी परवानगी दिल्याशिवाय कोणी त्याला किती आता हे कधी मी सांगेल एकनाथ शिंदेच्याकडे मुख्यमंत्री बाहेर बसलेला असायचा मला घ्या आणि इथे बोर्डला होता निष्ठावान शिवसैनिक. हा इथे या नदी आहे ना, नदीच्या बाजूला बोर्ड निष्ठावान. मला उलट एकनाथ बोला दादा बघा ना तो वैभव बसलाय, मेला नाही, मी नाही तडजोड कर, बाकी सगळ्यांना करेन नाही करणार. मरे तू केवढा आहे, मला 59 वर्ष राजकारणात झालं आणि मायाबद्दल काय बोलतो तू लायकी आहे तुझी? तुझ्याबद्दल कधीही मी अजून वाईट विचार केला नाही. अजून माझं पूर्ण जर पत्रकार परिषद आपण बघितली असेल किंवा माझं म्हणणं बघितलं असेल त्याच्यामध्ये वैभव नाईक हे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहे. माझ्या कॉलेजच्या मित्रांनं चांगल्या लोकांबरोबर काम करावं असं मी म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये मला काही वावगं वाटत नाही, कारण शेवटी शिंदे साहेब सांगतील तेच आमच्या पक्षामध्ये होतं, तेच शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि राणेसाहेबांच्या सल्ल्यानं जे काय करायचे ते करू.